करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, पैसा पाहून बघा प्रत्यक्षपणे प्रेम करू नकोस. प्रेम ज्याला समजतं ना, तोच आयुष्यात पुढे जात असतो. आपलं कसं असतं माहिती का, आपण आपल्या शाळेतले विद्यार्थी असो, बघा आपण ज्यावेळी शाळेत जायचो त्यावेळी आपले मित्र कोण असायचे, जो आपल्याला खाऊ द्यायचा, चॉकलेट द्यायचा, तो आपला मित्र असायचा, बरोबर. आपण पैसे पाहूनच ना, किंवा हा विद्यार्थी किंवा हा माझा मित्र किंवा ही माझी मैत्रीण मला गोळ्या बिस्किट चॉकलेट देईल, ह्या उद्देशाने आपला मित्र असायचा. आणि ज्या वेळेला नाही दिलं की लगेच आपण त्याच्याशी कट्टी करायचो. पण प्रेम समजलं पाहिजे. प्रेम ज्याला समजतं तो प्रेमाला जागत असतो. कधी काळी काय होतं माहिती आहे का, ज्याच्याजवळ पैसा नसतो ना, आपण त्या व्यक्तीशी किंवा विद्यार्थ्याशी आपण बोलत नाही. शाळेतला भाग असो किंवा बघा आपण आपल्या भागामध्ये असणारे व्यक्ती असतील, बरोबर की नाही, ते आपल्याला एखाद्या वेळी भेटली की बघा प्रत्यक्षपणे आपण त्यांच्याशी बोलत नाही. का बोलत नाही आहे, कारण ती व्यक्ती गरीब आहे. त्या व्यक्तीकडे बघा आपल्याला देण्यासारखं अशी कोणतीही गोष्ट नाही आहे. मग आपण त्या व्यक्तीशी बोललो नाही, मग उपयोग काय. समर्थ म्हणाले, कारण का पैसा नाही आहे म्हणून ना. पण खरं पाहायला गेलो ना, ज्याला प्रेम समजतं ना, तोच देह त्या प्रेमाशी बघा आदराने वागत असतो. कारण का, आता जर पाहायला गेलो, ज्या वेळेला एखाद्या वेळी आपल्याला संकट ओढवतं, आपल्यावरती संकट येतं, त्यावेळेला एखाद्या गरीब व्यक्ती असते ना, त्या व्यक्तीला जेव्हा आपण सांगू तेव्हा ती व्यक्ती कुठलाही विचार न करता बघा प्रत्यक्षपणे आपल्या मदतीला धावून येत असते, बरोबर. आता रस्त्यातून जात असताना बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, एखाद्या वेळी आपल्यासमोर सुद्धा अशी वेळ किंवा आपल्यासमोर सुद्धा अशी इन्सिडन्स बघा प्रत्यक्षपणे घडत असतात. आपण पाहतो, परंतु आपण मदत करायला धावू शकत नाही. कारण का, आपण प्रथमतः माणसं पाहतो की बाबा ही व्यक्ती गरीब आहे का श्रीमंत आहे का, बरोबर की नाही. ह्याच्याकडे 2 व्हीलर आहे, ह्याच्याकडे 4 व्हीलर आहे, त्यांना मदत केली तर माझा बघा मान सन्मान करतील किंवा मला काहीतरी मिळेल या अपेक्षाने जातो. परंतु विचार जर केला तर असा भेदभाव न करता खरंच मनुष्य देह म्हणून आपण 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर जो आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, या शिकवणीमध्ये, या आयुष्यामध्ये आपल्याला उत्तम प्रकारे वागायचं आहे. कारण आत्ताच आपण शिकणार आहोत, पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. कारण का, पुनरपी संसार येणे नाही आहे. मग याच आयुष्यात आपल्याला उत्तम प्रकारे कशा प्रकारे प्रेम जोपासता येईल, कशा प्रकारे बघा प्रेमाची माणसं आपण जोडू शकतो. समर्थाने सुंदर भाग दिलेला आहे, ज्या अर्थी प्रेम ज्याला समजलं तो प्रेमाला जागत असतो. प्रेम एक जगणं असतं, बरोबर की नाही, आपलं घडणं असतं. आपण बघा प्रेम एकमेकांना दिलं जातं, त्यावेळेला बघा बंधन नसतं ना. आपण आपल्या शेजारी असणारे बघा
त्यांच्याशी आपण प्रेमाने वागत असतो, प्रेमाने बोलत असतो. पण एखाद्या वेळी बघा भांडण होते, कुठल्या ना कुठल्या क्षुल्लक कारणावरून भांडण होतं. मग त्यावेळी प्रेम कुठं जातं? समजून घ्यायला हवं. दरवेळेला आपण उत्तम प्रकारे बोलायचो, ती व्यक्तीसुद्धा आपल्याशी बोलायला यायची. मग अशी कोणती घटना घडली? असं काय घडलं? बघा, प्रत्यक्षात आपण पाहायला गेलो ना, आपण तुलना करण्यामध्ये एक्सपर्ट आहोत. तुम्ही नसाल, पण हा देह आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहे. परंतु ह्या देहाचा भाग चालू आहे. हा देह आहे ना, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर एकमेकांशी तुलना करत असतो. तुलना करून काय मिळणार आहे हो? त्याने गाडी घेतली, त्याने रूम घेतली, बरोबर की नाही? मग आपल्यामध्ये काय होतं? जळफाट होते, बरोबर की नाही? तसं व्हायला नको. त्या व्यक्तीने त्याच्या कष्टाने घेतलेली आहे. आपण सुद्धा त्याच्या आनंदात सहभागी होता आलं पाहिजे. यालाच तर खरं प्रेम म्हणतात ना. त्याने गाडी घेतली, तुझ्या हातावर पेढा दिला, तुझ्या पोटात दुखायला लागला. याला प्रेम म्हणतात का? नाही म्हणत, बरोबर की नाही? म्हणून भाग कसा दिलेला आहे समजून घेता आलं पाहिजे. प्रत्येक वेळेला बघा, आपण जर पाहायला गेलो ना, आज अनेक अशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला बघा, आपण प्रवास करत असताना, आपण घराबाहेर जेव्हा पडतो, त्यावेळी आपल्यासमोरून कितीतरी लोक बघा प्रत्यक्षपणे आपल्याला भेटत असतात. पण मनुष्य देहाचं खरं रूप आहे ना, हे तेव्हाच दिसत असतं जेव्हा तो बघा प्रत्यक्षपणे कशामध्ये असतो? अहंकार वृत्तीमध्ये असतो, मीपणामध्ये असतो, पैशाच्या गर्वामध्ये असतो. तेव्हाच ते खरं रूप पाहायला मिळत असतं. कारण बघा, जेव्हा आपण एखाद्या वेळी आपल्याला गरज भासते, त्यावेळी जेव्हा आपण बोलवायला जाऊ, त्यावेळी ती व्यक्ती येत नाही. कारण त्या व्यक्तीला काय माहिती आहे बघा, प्रत्यक्षपणे आपल्याला गरज असते, परंतु त्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे काहीही पडलेलं नाही आहे. कारण त्या व्यक्तीला माहीत आहे की माझ्याजवळ सर्व पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, मला कशाची कमतरता नाही आहे. पण प्रेम या शब्दाला आपण जागलं पाहिजे. 2च अक्षर आहेत बघा. प्रत्यक्षात आपण पाहत असतो नवरा बायको म्हणजे बघा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर सुखी संसार होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? तर प्रेम, बरोबर की नाही? संसारामध्ये कुठलीही गोष्ट कमी पडली तर एकमेकांनी बघा प्रत्यक्षपणे सांभाळून घेतलं पाहिजे. कसं बोललं पाहिजे? तर प्रेमाने बोलता आलं पाहिजे. यालाच तर खरं प्रेम म्हणतात ना. पण आपण काय विचार करतो बघा, स्वतःला वाचवण्यासाठी आपण दुसऱ्यांना दोष देतो. याला प्रेम म्हणतात का? नाही म्हणत. आपल्या हातून चूक घडली आहे ना, तर आपण सिद्ध कर ना की बाबा माझ्या हातून चूक घडलेली आहे. तिथे नाही, तिथे आपण दुसऱ्यांकडे बोटं दाखवणार. कारण बघा, प्रत्यक्षपणे आपण तिथे खोटं बोलू, पण काळासमोर आपण केव्हाही खोटं बोलू शकत नाही. काळाची बा उडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माये बापू. कोणी तुला सोडवायला येणार नाही. मग कशाला इथे स्वतःला वाचवतोस? चूक झाली, ती चूक बघा दुरुस्त कर. जी व्यक्ती तुम्हाला खरंच प्रेमाने बघा प्रत्यक्षपणे प्रेमाने बोलत असते, जी व्यक्ती तुम्हाला मनापासून आवडते, त्या व्यक्तीचा कधीही गैरवापर करू नका. कधीही त्या व्यक्तीशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका. कधीही त्या व्यक्तीला त्रास देऊ नका.
आणि कधीही जेव्हा बघा प्रत्यक्षात त्या व्यक्तीला गरज पडेल, कधी कोणत्या संकटसमयी तुला बोलवायला आली, तरी बघा त्या व्यक्तीला नक्की मदतीला धावून जा. कारण त्या व्यक्तीने प्रत्यक्षात खरोखरच तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्या व्यक्तीची कधीही फसवणूक होऊ देऊ नका. यालाच तर खरं प्रेम म्हणतात. आपण प्रेमाची भाषा समजून घेत नाहीये. प्रेम नुसतं शब्द ऐकलं तरी बघा आपल्याला वेगळाच अर्थ पाहायला मिळत असतो. बरोबर की नाही? म्हणून जितकं नातं जवळचं असतं ना, तितकं जास्त प्रेम आणि तेवढाच रागही आपल्याला पाहायला मिळत. म्हणून प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, जास्त प्रेम आणि तितकाच राग, या दोन्ही गोष्टी आपल्याला तंतोतंत पाळता आलं पाहिजे. मर्यादा क्रॉस होता कामा नये. कारण आपल्याला सुद्धा बघा या जगामध्ये प्रवास करत असताना, या दुनियेमध्ये आपण जन्माला आलो. आता घरी बसून तर बघा आपल्याला कार्य करता येणार नाही. त्यासाठी आपल्याला वन फिरावं लागेल. बरोबर की नाही? म्हणजेच बाहेर गेल्याशिवाय आपल्याला आकाशाचा अर्थच कळणार नाही आहे, की आकाश किती मोठं आहे. बरोबर की नाही? जसं बघा आपलं घरटं सोडून त्या पक्ष्यांना सुद्धा वाटतं ना, की बाबा आकाश खूप मोठं आहे, पृथ्वी खूप मोठी आहे. मग तसंच आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे, की खरंच ही दुनिया खूप मोठी आहे. आपण पाहतो, ऐकतोय, जाणतोय, तरीसुद्धा बघा आपण आहे तिथंच. ज्याप्रमाणे आपण बघा स्वतःहून विचार जर केला, प्रेमात पडण्याकरता फार धाडस लागतं. आपल्याला एखादी व्यक्ती आवडली, की त्या व्यक्तीशी बोलायला बघा आपल्याला अवघडल्यासारखं वाटतं. बोलू का नको बोलू? प्रेम तर राहिलं बाजूला, परंतु 2 शब्द मनासारखे सुद्धा बोलू शकत नाही. कारण ज्या क्षणी तुम्ही प्रेमात पडता, त्या क्षणी तुम्हाला स्वतःला विसरावं लागतं, मी कोण आहे म्हणून. आपण त्या व्यक्तीच्या बघा प्रत्यक्षात प्रेमामध्ये गुरफटून गेलेलो असतो. प्रेम करणं म्हणजे अहंकार गळून पडणं, हरवणं. बरोबर की नाही? आणि प्रेम करणं म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या बघा दुसऱ्या व्यक्तीला तुमच्यावर अधिकार गाजवण्याची मुभा देणं. म्हणून तेव्हा आपण स्वतःला कधी विसरून जायचं नाही. प्रेम करायचं आहे, पण प्रेमामध्ये बघा प्रत्यक्षपणे इतकं खोलवर जायचं नाही आहे, की ज्या क्षणाला बघा प्रत्यक्षपणे आपला गैरफायदा उचलतील. तिथे सुद्धा सावध असणं गरजेचं आहे. कारण कलियुग आहे. बरोबर की नाही? कलियुगामध्ये आपल्याला सावध राहता आलं पाहिजे. प्रत्यक्षात शरण जाणं हा प्रेमाचा एकमेव मार्ग आहे. परंतु कोणापुढे शरण जायचं आहे, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ना. आज जर पाहायला गेलो, तर प्रत्यक्षात आताच्या क्षणाला बघा आपण विचार करतो. परंतु तसं होत नाही ना. कारण मनुष्य बदनाम झाला, की लोकं भेटणं सुद्धा टाळतात. आणि प्रसिद्ध झाला, की बरोबर की नाही, नाती-गोती येत असतात. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला सुद्धा बदनाम नाही व्हायचं आहे. कारण एकदा बदनामी झाली ना, ती बदनामी भरून काढण्यासाठी कितीही तुम्ही चांगलं कार्य करा, परंतु तो बदनामीचा डाग कायम लक्षातच राहील. म्हणून प्रेम करत असताना बघा प्रेमासाठी प्रेम करणारी माणसं आपल्या जवळ असणं फार गरजेचं. जय जय रघुवीर समर्थ.